नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज एक केक आहे आणि बाकी सगळं काम तर आपलं कस्टमायझेशनचंच आहे। तर फर्स्ट आज 100 स्टिकर्स करायचे होते, तर मी सकाळी सगळ्यात आधी ते स्टिकर्स करून घेतलेले आहेत आणि आता बाकी फ्रेम चॉकलेट वगैरे तेच काम चालू आहे। तर हे एडिटिंग प्रिंटिंगचं वगैरे काम करून घेते। ओके, तर मी तुम्हाला ह्या बॅग्सबद्दल सांगितलेलं। तर ही जी बॅग आहे हे कस्टमरला 3 रिक्वायर होते ह्या कलरमध्ये, पण यावेळेस सुद्धा आउट ऑफ स्टॉक सगळं झालेलं आहे। तर ह्याच्यात आपल्याकडे आता सध्या 2 अवेलेबल आहेत या बॅग आणि ही एक आहे। सो मी तुम्हाला सांगितलं आहे की पिंक कलरमध्ये सध्या 2 आहेत, तर एक व्हाईट देऊन आहे। तर व्हाईटच मला जास्त आवडलेली, तर सगळ्यांना ह्या आवडतात, ते पिंक कलर आवडतात ते। तर ठीक आहे, त्यांना विचारले, बघूया जर हे आवडत असेल तर ठीक आहे। तर ह्या 3 मी साईडला काढून ठेवते। मग बाकी एक आहे जी पण प्रीबुक आहे आणि दुसरी एक आहे फक्त एकच, ती पण एकानं द्यायची, ठीक आहे। तर असं ह्यावेळेस पण ऑलमोस्ट स्टॉक संपलेला आहे। जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर मला परत ऑर्डर्स करावे लागणार आहेत। बॅग आले की मला कॉल करा एकदा। हां, नाही मी त्यांना सांगितलेलं ना, नाही मी त्यांना सांगितलेलं ना। पोरगा बोलत नाही, खाली बहीण आलेली घ्यायला। हो का, जर मला आधी सांगितलं असतं आपण व्हाईट चॉकलेटचं किंवा फोटो आणि व्हिडिओ काढले असतील ना। तुम्ही इथे बनवता का जवळच तर आधीच सांगितलं असतं। हां का, मी काय बोलते, फोटो किंवा व्हिडिओ असतील तर मला शेअर करा, काय असेल काढलं असेल तर फोडताना वगैरे काय आहे ना। हां, मग मला शेअर करा, मग मला तसं पोस्ट करायला। हाच आहे का नंबर? हो, तोच आहे। हां, हो ओके ओके, येस। खूप फिरून आले वाटतं। मॅडम आणि मी आलो होतो ना इकडे उपेक्षा ताईंकडे, तेव्हा समोर एक केकचं दुकान दिसलं होतं। तर मॅडम म्हणाल्या बहुतेक हेच आहे, माझ्या डोक्यात तेच होतं। मग मी तिकडे गेलो आणि मग कन्फ्युज झालो। नाही, ते लोकेशनचं काय, मग ते तिथल्या गल्लीतनं शिरलो ना, एवढ्या गल्ल्या गल्ल्या होत्या, हे खूप कन्फ्युजिंग आहे। अरे बापरे, खूप चालायला लागलं तुम्हाला। आता हाच रस्ता? हो हो चालेल, हा इथूनच सरळ जाल तुम्ही। हां, बाय, हॅपी बर्थडे। चल ओके, तर कामासाठी आलेलो, काम झालेलं आहे आपलं। तर आलो आहे थोडं इथे पलावा सिटीला एक्सपिरिया मॉलमध्ये। चला थोडा राऊंड मारून येऊया, भूक लागली, थोडा खाऊन पण घेऊया। कुठे काय खायचं?
ओके, तर बाहेरून जाऊन आलं. आता फटाफट फ्रेश होते आणि उद्याचे ऑर्डर्स आहेत आपल्याला, तर त्याचं काम वगैरे कम्प्लीट करून घेऊया. आणि आजच्या दिवसात सगळे केक फिल करूनच ठेवले. तर 4 उद्याचे विंडो केक आहेत ते फिल करून घेतलेत आणि 1 किलोचा टॉल केक आहे तो करून घेतला आहे. मी करणार पण नव्हती, सर्व झोपणार होती. पण म्हणजे उद्या सकाळी लवकर करून काम आवडणार होती, पण कस्टमायझेशन थोडं प्रिंटिंग अँड ऑलचं काम होतं. मग ते होईपर्यंत केक पण सगळे फिल झाले. आणि उद्याचा जो एक व्लॉग होता तो पण एडिट झाला, कारण की डेली व्लॉग करायचं म्हटल्यावर डेली जर मला तर उद्या व्लॉग करायचं आहे तर कालचा जो व्लॉग आहे त्याचं काम संपवून क्लिअर केलंच पाहिजे, असा सीन आहे. जर काम टायमावर नाही केलं तर मग वर्कलोड वाढणार. आणि जर डेली व्लॉग पाहिजे तर थोडंसं मेहनत घ्यावीच लागणार आहे. तर बघूया, जसं मला पॉसिबल होतं ते एडिटिंग एवढी परफेक्ट नसेल मे बी, पण तरी मी डेली व्लॉग टाकायचं ट्राय करते आहे आणि करणार आहे. बाकी तर काय, उद्याचं वर्कलोड जास्त आहे, खूप जास्त आहे, कारण की कस्टमायझेशनचं पण काम आहे, केक हाऊसचं पण काम आहे आणि त्याच्यानंतरचं पण डेट पूर्ण बुक आहे. तर आता पुढचे 2 दिवस खूप जास्त काम आहे. तर व्लॉग बघत आपल्याला पण शूट करता येतं. जसं शूट होतील तसं मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करेन, ठीक आहे. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. चलो, बाय बाय, गुड नाईट.